अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे 7 जानेवारी आणि उद्या आहे दुर्गाष्टमी, तसंच उद्या शांकभरी देवी नवरात्रोत्सव, म्हणजे वर्षातून 3 नवरात्रोत्सव असतात। शांकभरी नवरात्रोत्सव आहे तो उद्या आहे। ह्याची सुद्धा आपल्याला जसं चैत्र नवरात्र शारदीय नवरात्राचा आपण साजरा करतो तसाच आपण ही नवरात्र शांकभरी नवरात्र घरी साजरी करायची आहे 9 दिवस। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, चैत्र नवरात्र पहिली, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शांकभरी नवरात्र। वर्षातून 3 नवरात्र येत असतात। चैत्र नवरात्र आहे ती गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते आणि शारदीय नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते। तसं शांकभरी नवरात्र जी आहे ते पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत, म्हणजे उद्यापासून पौर्णिमेपर्यंत आपल्याला शांकभरी नवरात्र उत्सव साजरा करायचा आहे। हे कसं करायचं, आपल्याला सेवा काय करायची, ह्या सेवेचं आपल्याला फळ काय मिळणार, हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार। सगळ्यात पहिल्यांदा उद्या आपण सकाळी लवकर उठायचं आहे, आपली आंघोळ वगैरे सगळं आवरायचं आहे, स्वच्छ धुतलेली कपडे घालायची आहेत आणि त्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तो मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या बाहेर तुम्ही हळद गोमूत्र ह्यानं म्हणजे अंगणामध्ये सडा मारायचा आहे। म्हणजे पूर्वी बघा बायका, पूर्वीच्या आजी म्हणा आई म्हणा काय करायच्या, उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपली आंघोळ वगैरे झाली ना तर शेणानं, जे गाईचं शेण म्हैशीचं शेण असतं त्यानं सारवून घ्यायचे, म्हणजे सडा मारायची आणि त्यानंतर रांगोळी काढायची। पण आता हल्ली शेण मिळणं तर लांबच, पण बायकांना शेणाची घाण वाटते। पण तुम्ही उद्या एका स्टीलचं प्लास्टिकचा सडा मारायला वापरू नका, एखादं स्टीलचं भांडं घ्या, त्यामध्ये थोडीशी हळद गोमूत्र टाका आणि संपूर्ण दारामध्ये तुम्ही तो सडा मारा। मुख्य दरवाजा पुसून घ्या, मुख्य दरवाजाचा हुमरा पुसून घ्या। तुमची तुळस जी आहे त्या तुळशी कट्ट्याजवळ सुद्धा तुम्ही हळदीचा आणि गोमूत्राच्या पाण्यानं सडा मारायचा, तिथे सुद्धा रांगोळी काढायची आणि एक हळदीचं स्वस्तिक काढायचं। जसं आपण रांगोळी काढतो तशाच पद्धतीनं तुम्ही स्वस्तिक काढायचं। हे स्वस्तिक जे आहे ह्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दंडक काढायचा आहे। हळदीचं स्वस्तिक जे काढतात त्या हळदीच्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला तुम्हाला 2-2 रेषा मारायच्या, म्हणजे त्याची सीमारेषा दंडक, आणि त्या स्वस्तिक मध्ये चारी बाजूला 4 टिपके हळदीचे द्यायचे आहेत। हे तुम्ही तुमच्या तुळशीजवळ आणि मुख्य दरवाजाच्या हुमऱ्यावर मध्ये काढायचं आहे। त्यानंतर बघा, तुमचा जो मेन दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ पुसायचा, त्याला गोमूत्र हळद आणि कुंकू मिक्स करून दोन्ही वरती स्वस्तिक काढायचं आणि शुभ लाभ लिहायचं। त्यानंतर बघा, तुमच्या मुख्य दरवाजावर दरवाजाच्या बाहेर उजव्या बाजूला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। तो दिवा तुम्ही तुपाचा लावा किंवा तेलाचा लावा, त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद आणि 2 लवंगा टाकायचे। हे तुम्हाला पहिल्यांदा करायचं। त्यानंतर बघा, तुमच्या संपूर्ण घरामध्ये गोमूत्र हळद आणि गुलाबजलचं पाणी छोट्या अशा वाटीमध्ये किंवा देवाचं जे तुमचं पळी पंचपात्र असतं त्या भांड्यामध्ये करायचं आणि एक फूल किंवा तुळशी पान घ्यायचं आणि संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं। त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता जाते आणि शुद्धीकरण होतं। त्यानंतर बघा, आपण तुळशीला जल अर्पण करायचंय, म्हणजे पाणी घालायचंय। तुळशीला पाणी अर्पण करत असताना त्यामध्ये तुम्हाला कच्चं दूध मिळालं तर थोडं कच्चं दूध, चिमूटभर हळद घाला आणि ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करा। तुळशीजवळ अगरबत्ती लावा, तुळशीला प्रदक्षिणा घाला, ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणा, कारण तुळस म्हणजे सुद्धा माता लक्ष्मी आहे। तर उद्या हे तुम्हाला करायचं। त्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचे। पौष महिना हा सूर्याला जल अर्पण करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर सूर्याला पाणी अर्पण करायचं असेल तर तुम्ही करू शकता। रोज जे कोणी करत असेल ते खूप चांगलं, पण ज्यांनी करत नसतील त्यांनी उद्यापासून सुरू करा। सूर्याला जल अर्पण करत असताना सूर्य ज्या वेळेला उगवतो लाल कलरचा असतो त्यावेळेला जल अर्पण करा, सगळ्यात चांगली गोष्ट। त्या जलमध्ये थोडंसं कुंकू हळद, अखंड तांदूळ,
त्यानंतर एक लाल फूल घ्यायचं आणि ते सूर्याला जल अर्पण करत असताना सूर्याचा मंत्र म्हणा किंवा श्री सूर्य देवता नमो नमः किंवा श्री सूर्य देवता हे म्हणा, नमस्कार करा, सूर्याला प्रार्थना करा. सूर्य म्हणजे साक्षात आपले वडील आहेत, त्यामुळे नक्की तुम्ही सूर्याला जल अर्पण करा. त्यानंतर बघा, तुमच्या घरातली जी देवपूजा नित्यनेमाची आहे ती नित्यनेमाची पूजा करायची. तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, माहूरची देवी असू दे किंवा रेणुका माता असू दे किंवा तुळजा भवानी असू दे, पण ज्या कुठली देवी आहे तिचा टाक जो आहे तो तुम्ही एका तामणमध्ये घ्यायचा आणि त्या टाकावरती तुम्हाला 9 दिवस दररोज अभिषेक घालायचा. मग तो पाण्यानं घाला, कच्च्या दुधानं घाला किंवा पंचामृतनं घाला. रोज हा तुम्ही अभिषेक घालायचा, मूर्ती स्वच्छ पुसायची, तिची स्थापना तिच्या ठिकाणी करायची, तिला हळदी कुंकू लावायचं. हे तुम्ही 9 दिवस करायचं. त्यानंतर बघा, एक लवंग जी आहे, एक लवंग घ्यायची, उजव्या हातामध्ये अखंड लवंग असावी, जिला फुल फुडं असतं ती, न तुटलेली वगैरे अशी चांगली लवंग उजव्या हातामध्ये घ्यायची आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि त्या देवी समोर ती लवंग अर्पण करायची. ह्यामुळं काय होईल, तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मग कोणती इच्छा असू दे, असं 9 दिवस रोज एक लवंग हातामध्ये घ्यायची, महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ती लवंग अर्पण करायची. पहिल्या दिवशी लवंग जी अर्पण केली आहे ती दुसऱ्या दिवशी पूजा करत असताना एका डबीमध्ये काढून ठेवायची. दररोजच्या दररोज 9 दिवस देवीला अभिषेक घालायचा, 9 दिवस दररोज लवंग अर्पण करायची. त्यानंतर बघा, एक पानाचा विडा घ्यायचा, 2 पानं स्वच्छ धुवून घ्यायचे, पानाचे देठ जे आहेत ते आपल्याकडे करायचं आणि पानाचे जे टोक आहे ते देवीकडे करायचं. 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी ठेवायची आणि त्याची सुद्धा पूजा करायची. हे 9 दिवस तुम्ही तिथं ठेवायचं. ज्या वेळेला पूजा करता त्यावेळेला उचलायचं, दुसऱ्या दिवशी पूजा केल्यानंतर परत ते पानाचा विडा ठेवायचा. असं तुम्ही करायचं. 9व्या दिवशी ही सुपारी तुम्ही दुसऱ्या वेळेला कुठल्याही पूजेला वापरू शकता किंवा तिजोरीमध्ये ठेवू शकता. 1 रुपयाचं नाणं, देवाचा कापूर किंवा अगरबत्ती आणता त्यामध्ये घाला किंवा तुम्ही 1 रुपयाचं नाणं एका पुडीमध्ये बांधून त्यावरती लिहून आपल्या पर्समध्ये ठेवू शकता. पानं तुम्ही निर्माल्यामध्ये विसर्जित करू शकता. उद्यापासून 9 दिवस 14 पाठ, दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला शक्य असेल तर 14 पाठ, 9 पाठ, 7 पाठ करायचे किंवा दररोज 1 अध्याय असे 9 दिवस 14 अध्याय वाचले तरी चालेल. तुमच्या वेळेनुसार, घरातल्या कामानुसार, घरात ज्येष्ठ लहान बाळकोण असेल त्यानुसार तुम्ही ठरवायचं. त्यानंतर बघा, 9व्या दिवशी ज्या ह्या लवंगा 9 तुम्ही ज्या अर्पण केलेत, ह्या 9 लवंगा 9व्या दिवशी थोडा कापूर घ्यायचं, त्यावरती प्रज्वलित करायची आणि हा धूर संपूर्ण तुमच्या घरामध्ये फिरवायचा आणि ती राख जी आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची. उद्या मंगळवार आहे. उद्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या घरातली जी इच्छा आहे त्यासाठी तुम्हाला खवच्या पानाचा विडा देवीजवळ अर्पण करायचे. त्यानंतर बघा, मंगळवार आहे, अन्नपूर्णा मातेचा वार आहे आणि उद्या काय करायचं, तुम्ही अन्नपूर्णा मातेला एका वाटीमध्ये ठेवायचं, अखंड तांदूळ घ्यायचे, ते अन्नपूर्णा देवीचा मंत्र म्हणत त्या देवीच्या मानेपर्यंत येऊपर्यंत तुम्ही ते तांदूळ तिच्यावरती अर्पण करायचे आणि तुम्ही ती वाटी देवघरात अन्नपूर्णे मातेसह ठेवायची. त्यानंतर बघा, 2 कापूर, 2 लवंग दररोज प्रज्वलित करायचं, देवीचा मंत्र म्हणायचा किंवा ओम 99 मंत्र म्हणायचा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र तुम्ही 2 लवंगा, 2 कापूर प्रज्वलित करायचं देवी समोर आणि 21 वेळा, 11 वेळा, 108 वेळा तुम्ही मंत्र म्हणू शकता. त्यानंतर बघा, उद्या मंगळवार आहे, अन्नपूर्णा मातेची ओटी भरायची. आपली आर्थिक स्थिती जशी म्हणजे परिस्थिती जशी आहे, आपल्या घरामध्ये आपल्याकडे पैसा असेल तर तुम्हाला शक्य होईल तेवढे साडी, खण, नारळ जे आहे ते घ्या. समजा तुमच्याकडे परिस्थिती नाहीये, तुम्ही 1 नारळ 11 रुपये सुद्धा देवीची ओटी भरू शकता. तुम्ही नवरात्रामध्ये कुठल्या देवीला गेला नसाल, तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही ह्या 9 दिवसात देवीची ओटी भरू शकता. तुमच्या घरामधल्या देवीसमोर भरा किंवा मंदिरात तिथं तुमच्या गावामध्ये
आसपास तुळजाभवानीचं, महालक्ष्मीचं, रेणुका मातेचं मंदिर असेल तर तिथं तुम्ही जाऊन ह्या 9 दिवसात कधीही ओटी भरू शकता। हे तुम्ही 9 दिवस नक्की करा, तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल, कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न होईल, महालक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळेल, तुमच्या घरातल्या ज्या काय अडचणी आहेत त्या दूर होतील, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल, कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल आणि तुमचा जो संसार आहे तो सुखाचा आणि आनंदाचा होईल। तुमच्या घरावर भरभरून, तुमच्यावर भरभरून आशीर्वाद राहील। आणि 9 दिवस दररोज 108 मणी म्हणजे 1 माळ 99 मंत्र म्हणायला विसरू नका। दररोज 108 वेळा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र तुम्ही नक्की म्हणायचा। हे 9 दिवस शांकभरी नवरात्रोमध्ये तुम्ही नक्की उपाय करा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल। व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।